मग ही गरज काय? म्हणजे बडगुजर यांना पक्षामध्ये एवढे गंभीर आरोप असताना पक्षामध्ये घेणं ही अशी काय मोठी गरज आहे? किंवा मग एखाद्यावर आरोप असतील तर त्याला पक्षामध्ये घेण्यासाठी पक्षाचा काय क्रायटेरिया आहे? नाही, पक्षाचा क्रायटेरिया असं आपण म्हणत नाही. आपण संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्यांच्याबरोबर काही नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे सुद्धा त्यावेळच्या काळामध्ये आम्ही पार्टीमध्ये घेतले. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेतील तिथले असणारे डेव्हलपमेंट, तिथे असणारी सर्व परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचा विचार करतात. त्या ठिकाणी जे पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून त्यांना घेणं हे त्यावेळच्या काळामध्ये संयुक्तिक दृष्टिकोन हा सर्व सामूहिकदृष्ट्या निर्णयामध्ये लक्षात आला. फक्त सत्तेसाठी म्हणून कोणावर कितीही गंभीर आरोप असले तरीही त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो. आरोप करणारे कोण आहेत? कालपर्यंत त्यांच्याबरोबर काम करणारे आरोप जे करतायत, जे आता पुन्हा आरोप करतायत ते कोण करतायत? तर ते सगळेजण त्यांच्याबरोबर काम करणारे, त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करणारे ही सर्व मंडळी आरोप करत असतात. आम्ही असा विचार काय करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला राष्ट्रीयत्वाचा धागा घेऊन चालणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याला बरोबर घेऊन चाललं पाहिजे आणि त्याने जर ते स्वीकारलं तर आम्ही त्याला नक्कीच आमच्याबरोबर घेऊ आणि आमच्याबरोबर राहून जर कधी त्यांनी चूक करत असेल तर त्याला आम्ही आमच्याबरोबर ठेवणार नाही, ही भूमिका आम्ही स्पष्ट केली. निशिकांत दुबे सारखे खासदार जर असं म्हणत असतील किंवा मराठी विषयी बोलत असतील किंवा इतरही आता बरेच लोक डोकं वर काढतात. केडिया सारखा व्यापारी होता जो म्हणत होता की मी मराठी बोलणारच नाही. त्याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेनं किंवा राज ठाकरे यांच्या मनसेनं स्टँड घेतला. मग त्यावर भाजपनं काही स्टँड का नाही घेतला? मग असं होणार नाही का की भाजप काही मराठीच्या विरोधी आहे की काय, असा लोकांच्या मनात संभ्रम नाही होणार? असा 100% संभ्रम नाही. हा फक्त संभ्रम जो आहे हा संभ्रम फक्त दोन पक्षांमध्येच आहे. दोन पक्षांमध्येच आहे. तो सुद्धा उद्धव ठाकरे यांची सेना आणि राज ठाकरे यांची असणारी पार्टी. त्यांचाही संभ्रम दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न हा सरकार म्हणून करण्यात आलेला आहे. परंतु जर त्यांनी तो मुद्दा निवडणुकीचा जर घेतला असेल तर त्याला तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. तर मलाही असं वाटतं की वाहिन्यांनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे गरजेचं आहे. एखादा मुद्दा किती वेळ चालवावा या संदर्भामध्ये जर कमिटी तयार केलेली आहे, कमिटी त्या संदर्भातला अभ्यास करून त्या संदर्भातला अहवाल तयार करेल, ते विधानसभेमध्ये पाठवेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता मला असं वाटतं की त्या समिती आहे किंवा अहवाल देईल हा झाला सगळा टेक्निकल मुद्दा. मात्र मराठी भाषा किंवा अस्मिता मुद्दा हा जो आहे टेक्निकल कसा असू शकतो? मराठी भाषा अस्मिता हा मुद्दा लोकांच्या भावनेशी जोडलेला आहे. त्यामुळे तो मुद्दा ठाकरेंची शिवसेना किंवा मनसे घेत असेल तर तुम्हाला असं वाटतं की हिंदी मराठी भाषा असं पोलरायझेशन होईल, त्याचा फायदा भाजपला? दोन गोष्टी आहेत. रोज काहीतरी नवीन सुरू असतं. आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये एकदा पुण्यामध्ये तिथल्या असणाऱ्या अमितभाई आले होते म्हणून एका कार्यक्रमाला गेलो. त्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांकडून एक उल्लेख झाला, गुजरातच्या संदर्भातला उल्लेख झाला. किती जोरात सगळ्यांनी त्या विषयावरती बोलले. पण त्याच बाबतीमध्ये नंतर अनेक असे व्हिडिओज पूर्वीचे त्यांचे काढले गेले आणि त्याच्यामध्ये ते कसे बोलले आहेत तेही सगळं म्हटलं गेलं.